काजू मोदक आणि ते पण फक्त 3 गोष्टींमध्ये. घरच्या घरी काजू मोदक बनवायची तयारी केली. सगळ्यात आधी काजू मिक्सरला लावले आणि त्याची अशी थोडीशी पावडर बनवली. पण अर्थात काजूंना तेल सुटत असल्यामुळे त्याचे थोडे थोडे असे गोळे झाले होते, पण ते चालतं. त्याच्यानंतर कढईमध्ये तूप गरम करायचं, अगदी थोडंच घ्यायचं. त्याच्यामध्ये ही काजूची पावडर टाकायची, ती थोडी परतवून घ्यायची. माझ्याकडून थोडी जास्तच परतवली गेली होती, पण तुम्ही थोडी कमी करा. त्याच्यानंतर त्यामध्ये टाकायचं पिठी साखर. साधी साखर पाक करून टाकली तरीसुद्धा चालते. आणि फक्त ॲडिशन म्हणून आम्ही त्याच्यामध्ये थोडीशी वेलचीची पूडसुद्धा टाकली होती. काही वेळाने जेव्हा साखर वितळायला सुरुवात होते तेव्हा असं छान मिश्रण तयार होतं. ते ना पिठाच्या गोळ्यासारखं तयार झालं पाहिजे, ती कन्सिस्टन्सी तुम्हाला ठेवायची आहे. आणि ते सगळं झाल्यानंतर तुम्हाला, माझ्याकडे हा मोदकांचा साचा होता, त्याच्यामध्ये मी ते जे आपलं सारण होतं ते भरलं. ते छान अगदी दाबून दाबून भरायचं, जेणेकरून असं मध्ये पोकळ नाही राहणार मोदक आणि त्याला शेपसुद्धा उत्तम येईल. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा हा साचा उघडाल तेव्हा तुम्हाला एक अत्यंत सुंदर असा मोदक समोर दिसेल. मी अगदी पाव किलो साधारण मापामध्ये काजू वापरले होते, पण त्यात साधारण 30हूनही जास्त ह्या आकाराचे मोदक तयार झाले होते. नंतर आम्ही दाखवला बाप्पाला आमच्या नैवेद्य आणि ही बाप्पाची आरती.